एव्हरीवन, दिस इज स्वाती अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वातीज किचन अँड लाईफस्टाईल. टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा संक्रांतीचा छोटासा व्लॉग. तर सुरुवात करते मी इथे प्रिपरेशनपासून. आज संक्रांत आहे आणि मुहूर्त जो आहे ते दुपारी 3 नंतरचा आहे. त्यामुळे कालच मी या ठिकाणी खण आणून ठेवलेलं आहे. याला कोणी सुगडी म्हणतं, कोणी खण म्हणतं. तर आणल्यानंतर याला स्वच्छ धुण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून ठेवणार आहे यांना आणि नंतर मग मी यांची पूजा करणार आहे हळदी कुंकू वाहून. आणि त्यानंतर हा वाणवौसा पण आणलेला आहे. रानमेवा कोणी म्हणतं, कोणी वाणवौसा म्हणतं. तर ते हे सगळं मी बाहेर मार्केटमधूनच घेऊन आलेले आहे. घरी काही भाज्या होत्या त्याही थोड्याशा मिक्स केलेल्या आहे त्याच्यामध्ये. आणि पान सुपारी वगैरे सगळं प्रिपरेशन तयारी या ठिकाणी केलेली आहे. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी मी या ठिकाणी ताट तयार करते आहे. तर ताटामध्ये सगळ्यात सुरुवातीला हळदी कुंकुम अक्षता असलेलं पंचपाळ घेतले. त्याचबरोबर खण, विठ्ठल रुक्मिणीसाठी एक चुडा घेतलेला आहे, पान सुपारी, ओटीचं सामान घेतलं. त्याचबरोबर एका वाटीमध्ये तीळ साखर घेतलेला आहे आणि 5 खण सोबत घेऊन जात असतात. मग त्या खणांमध्ये हा रानमेवा पूर्ण अशा प्रकारे भरून घेतला आहे. त्याच्या अगोदर त्यांना हळदी कुंकुम अक्षता लावलेली आहे आणि तीळ तांदूळही घेतलेले आहेत. एक खण आपण स्वतःसाठी घेतो आणि एक खण तुळशीसाठी घेतो. तो खणही मी भरून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आधी सगळी प्रिपरेशन करून घेतली आहे आणि त्यानंतर मी स्वतः रेडी होण्यासाठी निघालेली आहे. अगोदर रेवाला आणि राघवला रेडी करून ठेवलेलं आहे, कारण ते दोघं रेडी झाले म्हणजे मी निवांत रेडी होऊ शकते. पण राघव जागा असल्यामुळे तो कुठलीही गोष्ट सहज करू देणार नाही आहे. तर आता या ठिकाणी बघू शकता तो उलटा होतो आहे, म्हणजे पालता पडत आहे आणि पुढे पुढे सरकत आहे. त्याला पूर्ण 6 महिने पूर्ण झालेले आहेत. तर त्याची पुढची प्रोसेस चालू आहे. कुठलीही गोष्ट आता करण्यासाठी मला दोनदा विचार करावा लागतो की ही गोष्ट खाली ठेवावी की नको, किंवा याला पलंगावरती ठेवावं की नको, नाहीतर हा पडू शकतो. तर बऱ्याच गोष्टी विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण 6 महिन्यापासून पुढेच बाळाला सांभाळणं थोडंसं अवघड असतं. तर साडी बांगड्या या ठिकाणी मी काढून ठेवलेल्या आहेत आणि ही आज साडी वेअर केलेली आहे, जी मला बहीण गिफ्ट केली होती लास्ट दिवाळीच्या वेळेस. थोडासा मेकअप केलेला आहे, रेग्युलर स्किन केअर प्लस फाउंडेशन असं थोडासा मेकअप मी केलेला आहे आज. संक्रांत हा सुवासिनींचा सण असतो आणि या सणाला रेडी होण्यासाठी किंवा स्वतःला सजवण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होते. तर ती ऊर्जा आज माझ्यात निर्माण झाली आहे आणि मलाही थोडंसं छान तयार व्हावं असं वाटतं. आज खूप दिवसानंतर मी अशी तयार होते, रेडी होती. आणि आपल्याला जर एक मुलगी असेल तर ऑब्व्हियसली आपण तयार होताना ज्या ज्या गोष्टी आपण स्वतः करत असतो त्या तिलाही हव्या असतात. त्यामुळे ती ऑब्झर्व करत असते की मी काय काय करते आणि माझ्याकडून तिला काय काय मिळू शकतं. त्यामुळे ती सतत माझ्या मागे पुढे असते. तू काय करतेस तर ते मलाही हवं आहे, तू लिपस्टिक लावतेस तर ते मलाही हवं आहे, तू पावडर कॉम्पॅक्ट फाउंडेशन जे काय करशील ते मलाही हवं आहे. अशा प्रकारे मुलींचं ऑब्झर्वेशन असतं आणि त्यांना त्या गोष्टी हव्या असतात. त्यामुळे त्या सतत मागे पुढे असतात. मग कॅमेऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता रेवा कशा प्रकारे माझ्या मागे पुढे बघते. तिला प्रत्येक गोष्टीचं क्युरियासिटी आहे की मेकअपसाठी काय काय गोष्टी आपली मम्मा वापरते आणि आपणही ते वापरू शकतो का. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. पूजेचं ताटही मी या ठिकाणी रेडी करून ठेवलेले आहे आणि अभय आज ऑफिसमधून थोडे लवकर आलेली आहेत, कारण आज आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. मंदिर थोडंसं दूर आहे आमच्या घरापासून. खूप मोठं आणि छान प्रशस्त मंदिर आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा निघालो आहे, 4:15च्या आसपास. आणि निघाल्यानंतर राघव या ठिकाणी बघा, तो खूप एन्जॉय करतो ट्रॅव्हलिंग. त्याला खूप आवडतं. ऑब्झर्वेशन त्याचं खूप चांगलं आहे. प्रत्येक गोष्ट बघत असतो तो आणि एन्जॉय करत असतो. टचवूड आत्ता सध्या तरी तो काही रडत नाही किंवा त्रास वगैरे देत नाही आहे. थोडीशी गर्दी कमी झालेली आहे.
म्हणजे 3 वाजता मुहूर्त असल्यामुळे बरोबर 3 ते 4च्या दरम्यान खूप जास्त गर्दी होती. पण आता आम्ही 4, 4:15ला आलो आहे, तर गर्दी थोडीशी कमी झालेली आहे. खूप मोठं मंदिर आहे, खूप छान प्रशस्त मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे ॲक्चुअली हे. पण याचबरोबर इथे विठ्ठल रुक्मिणी महादेव मंदिर पण आहेत आणि खूप छान वाटतं या ठिकाणी, मन प्रसन्न होतं. याच ठिकाणी 5-6 बायकांना मी हळदी-कुंकू लावून वंटी वगैरे भरलेली आहे आणि आज खरं तर हळदी-कुंकू आणि वंटीचा मान असतो. वाणानेच तुम्हाला वंटी भरायची असते, त्यामुळे एक्स्ट्रा वाण मी आणलं होतं आणि मंदिराच्या अगदी शेजारीच एक मोठंसं गार्डन आहे इथे. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्ष आम्ही या एरियामध्ये राहत होतो, त्यामुळे हा परिसर थोडासा जास्त परिचयाचा आहे माझ्या आणि लग्न झाल्यानंतर 1 वर्ष म्हणजे 2017-18च्या दरम्यान आम्ही या एरियामध्ये राहत होतो आणि खूप मोठा प्रशस्त एरिया आहे, प्रशस्त ग्राउंड आहे इथे. त्यामुळे दरवर्षी मी इकडेच येत असते. गार्डन ही खूप छान सुंदर आहे, मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण खूप छान आहे. त्यामुळे मंदिरातली पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही 1-1.5 तास या गार्डनमध्ये फिरलो होतो. रेवालाही खूप छान वाटलं होतं आणि हे गार्डन ही खूप सुंदर आहे. सो फ्रेंड्स, हा होता छोटासा संक्रांतीचा ब्लॉग. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.